काही रुग्ण मी पाहतो की ज्यांचं आम्ही काचबिंदूचं ऑपरेशन केलं एक 5-10 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि त्यानंतर ते फॉलोअपलाच येत नाही. डायरेक्टली 10 वर्षांनी काहीतरी त्रास होतो म्हणून येतात. तर जर आपण कुणाचं ऑपरेशन करतोय किंवा लेझर ट्रीटमेंट करतोय काचबिंदूसाठी तर त्यानंतर फॉलोअप केव्हा करणं अपेक्षित आहे रुग्णांनी? आता रुटीन फॉलोअप जसं की आपण फॉर एक्झाम्पल सांगितलं मगाशी की पेशंटला बीपी आहे, शुगर आहे, आपण म्हणतो 3 महिन्यानंतर शुगर तपासून घ्या, बीपी तपासून घ्या. तसं आपण प्रत्येक काचबिंदू पेशंटला सांगितलं पाहिजे 3 महिन्यातून एकदा तुम्ही प्रेशर चेक करा किंवा 3 महिन्यानंतर एकदा तुम्ही काचबिंदूच्या तपासण्या करा. आता आपण 3 महिने सांगितले की पेशंटला ते खूप कंबरसम होतं किंवा फ्रिक्वेंटली ते येऊ शकत नाही. त्याच्यासाठी आपण ते क्लासिफाय केलेले आहेत. माइल्ड डिसीज असेल, मॉडरेट डिसीज असेल आणि सिव्हिअर डिसीज असेल. माइल्ड टू मॉडरेट एव्हरी 6 मंथ आपण त्यांचं चेकअप करू. जर त्यांना जमलं तर एव्हरी 3 मंथ्स फक्त डोळ्याचं प्रेशर एकदा चेक करू. आणि पेशंटला सांगतानाच आपण असं सांगायचं, फॉर एक्झाम्पल बीपी, आता फिजिशियनकडे आपण गेलो ते काय सांगतात 140/70 तुमचा बीपी आहे. तसं पेशंटनी स्वतःहून विचारलं पाहिजे की माझ्या डोळ्याचं प्रेशर किती आहे. एक वाटलंच तुम्ही एक छोटंसं नोटबुक करा, ही तारीख आहे, उजव्या डोळ्याचं प्रेशर 15 आहे, डाव्या डोळ्याचं 14 आहे, ती डायरी तुमच्याकडे ठेवा. सगळ्यात सिंपल. पेशंटला शक्यतो माहिती नसतं की आधी कुठल्या डॉक्टरांना दाखवले आपण आणि प्रेशर किती होतं. एक. आणि दुसरं समजा जर मॉडरेट टू सिव्हिअर असेल तर 4 to 6 मंथ आपण बघायचं. पण आजार जर स्टेबल असेल, आपल्या हातात काय मेन की त्या आजाराचं जे स्पीड आहे, काचबिंदूचं स्पीड आपल्याला कमी करायचं आहे. ज्या लोकांच्या मध्ये काचबिंदूचं स्पीड कमी आहे त्यांचा फॉलोअप आपण जास्त देऊ शकतो. 6 महिने असेल, 8 महिने असेल किंवा 1 वर्ष असेल. म्हणजे एक जर समजा तुम्ही जागरूक असाल याविषयी तर मला वाटतं दर 3 महिन्याला एकदा तरी प्रेशर चेकअप करून घेणं हे लॉंग टर्म साठी फायद्याचंच आहे. कारण जेव्हा जेव्हा प्रेशर वाढतं त्यावेळी डॅमेज वाढण्याची शक्यता असते.